चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील प्रॅक्टिस सेट 2.6 मधील 5 एक्झाम्पल मागच्या लेक्चरला पाहिले. आता 6वं एक्झाम्पल बघू. 6वं एक्झाम्पल काय दिलं आहे बघा. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. मिस्टर कासम यांनी एक स्मॉल बिझनेस स्टार्ट केला स्पॉट्स बनवायचा. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स. काही नंबर ऑफ पॉट्स ते ऑन डेली बेसिस दररोज काही नंबर ऑफ पॉट्स ते बनवत होते. फॉर एक्झाम्पल पहिल्या दिवशी एक्स बनवले, दुसऱ्या दिवशी पण एक्स, तेवढेच ते दररोज बनवत होते. एका दिवशी दररोज तेवढे स्पॉट ते बनवतात जेवढे आदल्या दिवशी बनवतात तेवढे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे त्यांनी टोटल नंबर ऑफ पॉट्स फॉर एक्झाम्पल एक्स बनवलेले असतील तर एका पॉटची किंमत किती होती? 40 मोर दॅन 40ने जास्त 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स म्हणजे 10x + 40 एवढी प्रोडक्शन कॉस्ट होती एका पॉटची. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे, एका दिवसाच्या जेवढ्या नंबर ऑफ पॉट्स आहेत त्यांची डेलीची प्राईस ही जर ₹600 असेल, फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. आपल्याला त्यांनी नंबर ऑफ पॉट्स पर डे किती बनवले हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याची प्रोडक्शन कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. आता मी बघा इथं ॲन्सरमध्ये सपोज करतो. सपोज मिस्टर कासम मेक्स X पॉट्स डेली. एव्हरी डे ते किती पॉट्स बनवतात? X पॉट्स असं जर मानलं आपण, बरोबर. तर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट इक्वल टू काय असेल? रुपीज. बघा आता त्यांनी पहिल्यांदा तर आपल्याला म्हणले होते सर्टन नंबर ऑफ पॉट्स ते डेली बेसिसवर बनवतात, म्हणजेच आपण एक्स मानलं. आपल्याला माहीत नव्हतं किती पॉट्स बनवता आहेत ते, एक्स मानलं. आता काय म्हणतायत ते? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट्स इज ₹40 40ने जास्त 40 मोर दॅन 40ने जास्त आहे कशापेक्षा? 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. मग टोटल नंबर ऑफ पॉट्स किती बनवले त्यांनी? डेली एक्स आणि त्याच्या 10 टाइम्स एक्स + ₹40 एवढी प्रोडक्शन कॉस्ट आहे एका पॉटची. आता ते काय म्हणतायत? टोटल इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. मला सांगा, जर आता त्यांनी दररोज 10 पॉट्स बनवले, 10 पॉट बनवल्यानं किंमत असेल ₹20. एका पॉटची किंमत ₹20. तर 10 पॉटची किंमत किती झाली? काय करतो आपण? 10 × 20 त्यांनी बनवलेले पॉट्स आणि एका पॉटची किंमत 20 × 10 म्हणजे 200 येणार. सेम आता इथं आपल्याला टोटल कॉस्ट दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे त्यांनी किती पॉट्स डेली तयार केले, एका दिवशी किती पॉट तयार केले आणि त्या एका पॉटची किंमत पण माहिती आहे. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे काय? ही मेक्स इन 1 डे he makes pots in 1 day multiply by production cost of 1 day 1 pot equal to total production costs. म्हणजे इथं बघा मी काय लिहितो? नंबर ऑफ pots makes in 1 day multiply production cost of 1 pot equal to total production cost. total production cost. आता त्यांनी एका दिवशी X पॉट्स बनवले, मल्टिप्लाय प्रोडक्शन कॉस्ट किती होती एका पॉटची? 10x + 40 इक्वल टू
600 रुपीज. टोटल प्रोडक्शन कॉस्ट किती आहे 600. आता बघा हा x आतमध्ये मल्टिप्लाय करतो मी, काय दिसेल 10x² प्लस 40x इक्वल टू 600. या तिघांना पण 10ने भाग जातोय, त्यामुळं डिवाइड बाय 10 करतो. डिवाइड बाय 10 केल्यावर इक्वेशन काय दिसेल x² प्लस 4x इक्वल टू इथं काय येणार 60, कारण की 600ला जर 10ने भाग दिला तर 60. आता इथं 60ची साईड बदलतो मी, काय दिसेल x² प्लस 4x मायनस 60 इक्वल टू 0. आता या दोघांचा प्रोडक्ट करू, फर्स्ट नंबर आणि कॉन्स्टंट टर्म. x² कोएफिशियंट 1 आणि कॉन्स्टंट टर्म -60. 1 इंटू -60 काय येणार -60. -60चे असे फॅक्टर पाडायचे की सबट्रॅक्शन 4 आली पाहिजे, कारण की मायनस साईन आले मल्टिप्लिकेशनला म्हटल्यावर सबट्रॅक्शन 4 आली पाहिजे. मग काय येणार ते 60चे असे फॅक्टर की सबट्रॅक्शन 4, 10 आणि 6 बरोबर. आणि मग 10 इंटू 6 60, 10 - 6 4. मोठ्या नंबरला साईन, मिडल नंबरला साईन आहे पॉझिटिव्ह, त्यामुळे पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याला निगेटिव्ह. म्हणजे इथं काय लिहिणार मी x² प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इक्वल टू 0. यावरून या दोघात कॉमन, या दोघात कॉमन, या दोघात x कॉमन आहे. x कॉमन काढल्यावर x प्लस 10 मायनस यातून 6 कॉमन आहे, x प्लस 10 परत राहणार इक्वल टू 0, कारण की मायनस साईन बाहेर काढलेला आहे आणि 60ला 6ने भाग दिला तर 10. आता इथं काय येईन बरं x प्लस 10 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार x मायनस 6 इक्वल टू 0. यावरून काय x प्लस 10 इक्वल टू 0 और x मायनस 6 इक्वल टू 0. हा प्लस 10 त्या साईडला गेल्यावर मायनस x इक्वल टू -10 और x इक्वल टू 6. पण मला सांगा नंबर ऑफ पॉट्स कधी मायनस असतील का? नाही. x इक्वल टू -10 इज नॉट पॉसिबल. निगेटिव्ह नंबर पॉसिबल नाही, त्यामुळे x इक्वल टू काय 6. देअरफॉर आपण आन्सर काय लिहिणार मिस्टर कासम मेक्स 6 pots daily and production cost of 1 pot equal to rupees 10 into 6 म्हणजे 60 प्लस 40 म्हटल्यावर 100 रुपीज. म्हणजेच बघा मिस्टर कासम मेक्स 6 pots daily and production cost of 1 pot equal to rupees 10 into 6 plus 40 म्हटल्यावर किती येणार 60 प्लस 40 इक्वल टू रुपीज 100 रुपीजला एक पॉट ते विकतात. या पद्धतीने एकदम सोपं प्रॉब्लेम होता बघा. या पद्धतीने आपण ते सॉल्व केलं. बघा 7वा प्रॉब्लेम काय आहे. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर hour. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आपल्याला म्हणता येते प्रतीक हा बोटने ट्रॅव्हलिंग करतोय डाउनस्ट्रीम म्हणजे काय प्रवाहाच्या दिशेने, पाण्याच्या प्रवाह जसा आहे त्या दिशेने तो ट्रॅव्हल करत आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण ट्रॅव्हल करत आहे, जाऊन परत येत आहे. मग तो अपस्ट्रीम पण येत असेल. अपस्ट्रीम येतोय किती किलोमीटर, डाउनस्ट्रीम जातोय 36 किलोमीटर आणि अपस्ट्रीम पण येतोय 36 किलोमीटर. हे लक्षात घ्या. जेव्हा तो जातोय डाउनस्ट्रीम जातोय तेव्हा त्याचा स्पीड जास्त असेल, म्हणजे बोटच्या स्पीडमध्ये, म्हणजे बोटचा आत्ता स्पीड किती आहे 12, त्यामध्ये या वॉटर करंटचा पण स्पीड वाढेल, ॲड होईल आणि ते एकाच डायरेक्शनमध्ये असल्यामुळे ते ॲड होईल. म्हणजे वॉटर करंटचा जर x स्पीड असेल तर या दोघांचा मिळून x प्लस 12 डाऊनस्ट्रीमचा स्पीड असेल आणि अपस्ट्रीममध्ये येताना तो काय होईल बरं, त्याचा जो बोटीचा स्पीड आहे त्यापेक्षा
अपस्ट्रीम जे आहे म्हणजे वॉटर करंट असेल तो कमी असेल, त्यावरून मग अपस्ट्रीमला दोन्ही बोटची आणि त्या प्रवाहाची डायरेक्शन वेगवेगळी असेल, दोन्ही वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये असतील, त्यामुळं त्या 12मधून मला एक्स काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. आपण डायग्रॅमॅटिकली पण सांगू हे. बघा इथं एक डायग्रॅम काढली मी बोट, आणि जर डाऊनस्ट्रीम असेल म्हणजे प्रवाहाचं दिशा जर अशी असेल, प्रवाह या फ्लोने जात असेल, तर बोटला आणि या पूर्ण येतं डिस्टन्स आहे 36 किलोमीटर. फॉर एक्झाम्पल ही ए ठिकाण आहे जिथं की प्रतीक उभा आहे, आणि बी ठिकाणी त्याला जायचं आहे आणि बी ठिकाणाहून परत यायचं आहे. मग तो ए ठिकाणाहून निघतोय तेव्हा त्याचा बोटचा स्पीड आहे 12 km/h आणि त्या प्रवाहाचा स्पीड आहे एक्स. दोघांची सेम डायरेक्शन असल्यामुळं या डाऊनस्ट्रीमचा स्पीड काय असेल, 12 + x. हे लक्षात घ्या. प्रतीक टेक 8 hours टू ट्रॅव्हल 36 km डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न द सेम स्पॉट आहे. मग स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर किती आहे आपलं, 12 km/h. हे लिहून घेतलं मी. त्यामुळं सपोज केलं स्पीड ऑफ वॉटर करंट, आपल्याला वॉटर करंट काढायचं आहे म्हणजे त्या प्रवाहाची स्पीड फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू x km/h मानलं तर डाऊनस्ट्रीमचा स्पीड काय असेल, बोट आणि ते प्रवाह एकाच दिशेने असल्यामुळे त्या दोघांची ॲडिशन होईल म्हणजे काय, 12 + x. म्हणजेच काय, स्पीड ऑफ बोट ट्रॅव्हल डाऊनस्ट्रीम इक्वल टू 12 + x km/h. आता तो इथपर्यंत आला, बी या ठिकाणी आला. आता इथं आली बोट, तर काय होणार बरं, ही बोट आता या डायरेक्शननी परत जायचं आहे, रिटर्न जायचं आहे परत त्याला. मग रिटर्न जाताना काय होईल बरं, बोटची दिशा आणि प्रवाहाची दिशा दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील, एकमेकांच्या विरुद्ध डायरेक्शनमध्ये. म्हणजे बोटचा स्पीड या प्रवाहाच्या स्पीडपेक्षा जास्त असेल, त्यामुळं काय असेल बरं, अपस्ट्रीम. आता ही आहे अपस्ट्रीम, तेव्हा अपस्ट्रीम जाताना बोटच्या स्पीडमधून मला काय करावं लागेल, तो प्रवाहाचा स्पीड सबट्रॅक्ट करावा लागेल. म्हणजे आपला बोटचा स्पीड पण कमी होऊन जाईल. म्हणजे काय, 12 - x स्पीड ऑफ बोट ट्रॅव्हल अपस्ट्रीम इक्वल टू काय असेल, 12 - x km/h. आता ही पूर्ण जर्नी व्हायला म्हणजे इथून तो इथपर्यंत आला, परत इथून तो इथपर्यंत येण्यासाठी त्याला टोटल 8 hours लागतात. टोटल किती, 8 hours लागतात. 36 जायला आणि 36 यायला त्याला 8 hours लागत आहेत बोटने. मग इथं टाईमचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. टाईम इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता त्याला डाऊनस्ट्रीम जाताना किती टाईम लागला, तर डाऊनस्ट्रीम जाताना त्याचं डिस्टन्स किती होतं, 36, आणि स्पीड काय होता, 12 + x. म्हणजे काय, 36/12 + x. टाईम टेकन बाय बोट ट्रॅव्हल डाऊनस्ट्रीम इक्वल टू काय, 36/12 + x hours. म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड 36/12 + x hours. तसंच आता अपस्ट्रीम यायला म्हणजे इकडून इकडे यायला त्याला आता तेवढाच डिस्टन्स आहे 36 km, आणि त्याचा आता स्पीड काय झाला आहे, अपस्ट्रीमचा स्पीड काय आहे, 12 - x. म्हणजे त्याला टाईम काय लागेल अपस्ट्रीम यायला, टाईम टेकन बाय बोट ट्रॅव्हल अपस्ट्रीम इक्वल टू काय, 36/12 - x hours. आता हे लक्षात घ्या, त्याला टोटल टायमिंग हे पूर्ण डिस्टन्स म्हणजे ए पासून बी कडे जायला आणि बी पासून ए कडे यायला हे टोटल डिस्टन्स कवर करायला किती टाईम लागतो आहे, 8 hours. म्हणजे या दोघांची ॲडिशन जर केली तर ते किती आहे, 8 hours. मग बाय गिवन कंडिशन काय, 36/12 + x + 36/12 - x इक्वल टू किती, 8 hours. बरोबर. आता बघा क्रॉस मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटर मला सेम करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय दिसेल, 36 × 12 - x + 36 × 12 + x डिवायडेड बाय 12 + x × 12 - x दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि खालच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 8. आता याची साईड बदलतो, हा डिवाइड आहे त्या साईडला गेल्यावर मल्टिप्लाय, आणि यातून जर मी यात काय दिसतंय मला, 36 कॉमन आहे, 36 कॉमन घेतला तर आतमध्ये काय येईन,
12 minus x plus 12 plus x equal to 8 into the bracket 12 plus x into 12 minus x बरोबर. आता इथं बघा 12 प्लस 12 काय येणार 24 मायनस एक्स प्लस एक्स हे एकमेकांना कॅन्सल होतील म्हणजेच काय 36 इंटू द ब्रॅकेट 24 आणि हा 8 मल्टिप्लाय आहे या साईडला आल्यावर डिवाइड इक्वल टू काय येणार 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स. आता बघा इथं 8ने भाग जातोय 8 1 जा 8 8 3 जा 24 काय आलं 36 इंटू 3 इक्वल टू इथं काय येणार एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोघांची सबट्रॅक्शन. हा फॉर्म्युला झाला आहे आपल्याला ए प्लस बी ए मायनस बी काय असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज इथं करतो मी. म्हणजे काय दिसेल इथं आपल्याला 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मग 36 इंटू 3 काय येणार 108 इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. मी मायनस एक्स स्क्वेअरची साईड बदलतो. हा मायनस आहे या साईडला आल्यावर प्लस आणि 108 प्लस आहे या साईडला आल्यावर मायनस. काय दिसेल मग एक्स स्क्वेअर इक्वल टू 144 आहे तसाच हा मायनस एक्स स्क्वेअर या साईडला आला प्लस आला आणि 108 प्लस आहे या साईडला आल्यावर मायनस 108 म्हणजे काय दिसेल एक्स स्क्वेअर इक्वल टू 36 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. रूट ऑन बोथ साईड तर काय दिसेल आपल्याला एक्सची एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस 6 पण एक्स नॉट इक्वल टू मायनस 6 बिकॉज स्पीड इज नॉट निगेटिव्ह therefore x equal to 6. therefore speed of water current is 6 km/h. हे लक्षात घ्या. या पद्धतीने आपण सॉल्व केलं. बघा काय केलं फर्स्ट तर प्रत्येकला 8 आवर्स लागत होते ट्रॅव्हल करायला 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम आणि रिटर्न यायला सेम स्पॉटला 8 आवर्स लागत होते. मग आपण त्यावरून एक डायग्राम काढली. ही डायग्राम काढण्याची गरज नाही आहे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी काढली. डाऊनस्ट्रीम जाताना प्रवाहाचा स्पीड आणि या बोटीचा स्पीड या दोघांची ॲडिशन होईल. तसंच अपस्ट्रीम येताना बोटीच्या स्पीडमधून हे जो प्रवाहाचा स्पीड आहे तो सबट्रॅक्ट होईल. पण प्रवाहाचा स्पीड आपल्याला माहीत नाही वॉटर करंट माहीत नाही तो एक्स मानला. बोटीचा स्पीड माहीत आहे 12 त्यावरून स्पीड ऑफ डाऊनस्ट्रीम काय आलं 12 प्लस एक्स. बोटचा स्पीड डाऊनस्ट्रीमला 12 प्लस एक्स असं ॲड होईल कारण की सेम डायरेक्शनमध्ये आहेत. तसंच जर अपस्ट्रीम येताना बोट आणि प्रवाह हे एकमेकांच्या विरुद्ध डायरेक्शनमध्ये आहेत अपोजिट डायरेक्शनमध्ये त्यामुळे 12 मायनस एक्स किलोमीटर आलं. त्यावरून टाईमचा फॉर्म्युला यूज केला डिस्टन्स अपॉन स्पीड. त्यावरून डाऊनस्ट्रीमचा टाईम भेटला 36 अपॉन 12 प्लस एक्स. अपस्ट्रीमचा टाईम भेटला 36 अपॉन 12 मायनस एक्स. यानंतर आपण या दोन्ही टाईमची ॲडिशन केली जेणेकरून आपल्याला किती हवर्स येत आहेत 8 हवर्स टोटल टाईम येऊन जातो आहे. त्यामुळे बाय गिवन कंडिशन 36 अपॉन 12 प्लस एक्स प्लस 36 अपॉन 12 मायनस एक्स इक्वल टू 8. यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम करून घेतला. त्यानंतर या दोघातून 36 कॉमन घेतला. आतमध्ये मायनस एक्स प्लस एक्स एकमेकांना कॅन्सल झाले आणि इथं काय येत आहे 8 इंटू 12 प्लस एक्स 12 मायनस एक्स. आता यामध्ये 36 आणि 12 प्लस 12 24 आलं डिवायडेड बाय हा 8 मल्टिप्लाय होता त्या साईडला गेल्यावर डिवाइड. त्यामध्ये 8ने भाग जातो 8 1 जा 8 8 3 जा 24 इथं आलं 36 इंटू 3 आणि हा कोणाचा आहे फॉर्म्युला ए प्लस बी इंटू ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला इथं यूज केला म्हणजेच काय आलं 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 108 इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअरची साईड बदलली आणि 108ची साईड बदलली. त्यावरून एक्स स्क्वेअर इक्वल टू 144 मायनस 108 आलं. therefore एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आली 36. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस 6 येते म्हणजेच काय आता स्पीड निगेटिव्ह नसतो त्यामुळे एक्स इज नॉट इक्वल टू मायनस 6. therefore एक्स इक्वल टू 6 स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 km/h. आता पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय आहे 8वा क्वेश्चन. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. एक वर्क आहे ज्यात की निशू एक
ते काम करण्यासाठी फॉर एक्झाम्पल एक्स डेज लावत असेल, आपल्याला माहीत नाही आता किती दिवस लागतोय तो, पण एक्स डेज लावत असेल तर पिंटूला तेच काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात, म्हणजेच किती x+6 डेज लागतात. तर इफ दे वर्क टुगेदर, ते दोघं मिळून करत असतील, दे फिनिश इट इन 4 डेज, दोघं मिळून ते काम 4 दिवसात कंप्लीट करतात. मग हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन, म्हणजे दोघं जर एकटे काम करत असतील तर त्यांना किती दिवस लागतील ते काम करण्यासाठी, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सपोज आपण जर मानलं, 8वा प्रॉब्लेम आहे हा. सपोज निशू टेक x days to complete certain work. एक काम करण्यासाठी निशूला x days लागतात असं जर आपण मानलं, तर पिंटूला देअरफॉर पिंटू टेक्स किती 6 दिवस जास्त लागतात त्याला, म्हणजेच काय x+6 days टू कंप्लीट सेम वर्क. तेच वर्क कंप्लीट करण्यासाठी पिंटूला x+6 डेज असे लागतात. आता बघा फॉर पिंटू x डेज लागतात त्याला काम करायला, x डेज इक्वल टू 1 वर्क कंप्लीट करायला, एक वर्क कंप्लीट करायला त्याला x डेज लागतात, आणि त्याला x+6 डेज लागतात पिंटूला, आणि निशूला किती लागतात x डेज इक्वल टू 1 वर्क. बरोबर. आता जर मला हा पिंटू एका दिवसात किती काम करतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, तर 1 डेमध्ये तो किती काम करेल, 1/x+6 पार्ट ऑफ वर्क. बरोबर. तसंच हा निशू किती करेल बरं 1 डेमध्ये, तर हा x डिवाइडला पार्ट 1/x पार्ट ऑफ वर्क. बरोबर. आता बघा इथं आपल्याला एका दिवसात तर मिळतं आहे, एका दिवसात हे एवढं काम करतायत, पण आता 4 दिवसात दोघं मिळून काम करणार आहेत, त्यामुळे मी 4 दिवस याचं काम काढतोय. 4 दिवसात हा किती काम करू शकतो आणि 4 दिवस हा किती काम करू शकतो, यासाठी 4 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे काय येणार इन 4 डेज. इथं इन 1 डे होतं, हे लक्षात घ्या. आता इन 4 डेज हा किती करण, 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 4/x+6 पार्ट ऑफ वर्क. बरोबर. आणि हा किती करेल इन 4 डेज, निशू किती करण 4/x पार्ट ऑफ वर्क. पण आता हे दोघं मिळून 4 दिवसात हे काम कंप्लीट करतात, म्हणजे आता बाय गिवन कंडिशननुसार काय 4/x+6 म्हणजे पिंटूने केलेलं 4 दिवसातलं काम प्लस निशूने 4 दिवसात केलेलं काम 4/x इक्वल टू टोटल वर्क किती आहे 1. एक वर्क त्यांना करायचं आहे ते किती दिवसात करतायत 4 दिवसात. एका दिवसात ते 1/x+6 हा पिंटू करतो आणि निशू 1/x पार्ट करतो. त्यावरून मी या दोघांची ॲडिशन केली 4/x+6 प्लस 4/x इक्वल टू 1. आता क्रॉस मल्टिप्लाय करू. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येईन 4 × x 4x प्लस 4 × x+6 डिवायडेड बाय खाली काय x+6 × x डिनॉमिनेटरला x+6 × x इक्वल टू 1. हा डिनॉमिनेटरला आहे त्या साईडला गेल्यावर मल्टिप्लाय आणि इथं काय राहीन 4x प्लस हा 4 आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 4x प्लस 4 × 6 काय येणार 24 इक्वल टू काय x+6 × x. आता सांगा 4x प्लस 4x 8x प्लस 24 इक्वल टू हा x आतमध्ये मल्टिप्लाय केला तर x² प्लस 6x. आता या दोघांची साईड बदलतो. दोघं प्लस आहेत त्या साईडला गेल्यावर मायनस काय दिसेल x²
प्लस 6x मायनस 8x मायनस 24 इक्वल टू 0. हे दोन्ही प्लस होते, त्या साईडला गेल्यावर मायनस आणि इथं राहिलं 0. आता काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x म्हणजेच काय येणार मायनस 2x मायनस 24 इक्वल टू 0. यावरून आता 1 इंटू मायनस 24 केलं तर काय येणार मायनस 24. मायनस 24चे असे फॅक्टर पाडा की सबट्रॅक्शन काय आली पाहिजे 2 आली पाहिजे. म्हणजे काय 6 आणि 4. मोठ्या नंबरला साईन मायनस, मिडल नंबरला साईन मायनस आहे आणि स्मॉलर नंबरला प्लस साईन. इथं लिहून घेऊ एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इक्वल टू 0. या दोघात कॉमन आणि या दोघात काय कॉमन आहे एक्स कॉमन आहे. आतमध्ये काय येणार एक्स मायनस 6 आणि या दोघात 4 कॉमन आहे. 4 कॉमन घेतला तर एक्स मायनस 6 इक्वल टू 0. यावरून काय एका ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 6 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 4 या पद्धतीने इक्वल टू 0. यावरून पुढं बघा, यावरून काय लिहिता येईल मला एक्स मायनस 6 इक्वल टू 0 सेपरेट आउट करत आहे और एक्स प्लस 4 इक्वल टू 0. यावरून मायनस 6 त्या साईडला गेल्यावर प्लस एक्स इक्वल टू 6 और एक्स इक्वल टू काय येणार मायनस 4. पण कधी निगेटिव्ह नंबर ऑफ डेज येतात का नाही. एक्स इक्वल टू मायनस 4 इज नॉट पॉसिबल. Therefore x equal to 6. Therefore Nishu takes 6 days to complete certain work and Pintu takes काय येणार 6 plus 6 equal to 12 days to complete certain work. रजिस्टर आपण काय केलं बघा, यामध्ये सपोज केलं आपण निशू एक्स डेज लावतो ते काम कंप्लीट करण्यासाठी. मग पिंटू किती दिवस लावणार आहे एक्स प्लस 6, कारण की 6 दिवस तो जास्त काम करतो. मग यानुसार मी दोघांचं पण वन डेमध्ये पिंटू किती पार्ट ऑफ वर्क करतो तर 1/x प्लस 6 पार्ट ऑफ वर्क करतो. तसंच निशू किती करतो वन डेमध्ये 1/x पार्ट ऑफ वर्क करतो. पण आपल्याला ते काय म्हणतायत कंडिशन काय दिलेली आहे 4 डेजमध्ये ते दोघं मिळून काम कंप्लीट करतात. त्यामुळे 4 दिवसात पिंटू किती काम करतो ते काढलं. 4 डेजमध्ये तो 4/x प्लस 6 पार्ट ऑफ वर्क करेल आणि 4 डेजमध्ये निशू 4/x पार्ट ऑफ वर्क करेल. बाय गिवन कंडिशन ते दोघं मिळून 4 दिवस काम कंप्लीट करत आहेत. त्यामुळे 4/x प्लस 6 प्लस 4/x इक्वल टू टोटल 1 वर्क. त्यावरून क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यावरून आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इक्वल टू 0. ते फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करून मला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या एक्स इक्वल टू 6 और एक्स इक्वल टू -4. पण -4 इज नॉट पॉसिबल कारण की डेजची संख्या निगेटिव्ह नसतील. देअरफॉर एक्स इक्वल टू 6. देअरफॉर निशू टेक्स 6 डेज टू कंप्लीट सर्टन वर्क अँड पिंटू टेक्स 6 + 6 इक्वल टू 12 डेज टू कंप्लीट सर्टन वर्क. चला तर 9th क्वेश्चन बघू आपण काय आहे. इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर, क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड रिमाइंडर इज 1. फाइंड क्वोशंट अँड डिवायझर. आता इथं बघा 460 हा आपल्याला डिव्हिडंड दिलेला आहे. एका नॅचरल नंबरने त्याला डिवाइड करत आहोत आणि त्यावरून क्वोशंट काय आहे तो जो नॅचरल नंबर आहे तो डिवायझर असेल म्हणजे एक्स जर मानला आपण तर क्वोशंट कशावर डिपेंड आहे डिवायझरवर डिपेंड आहे. इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर असं म्हणतोय आपण आणि रिमाइंडर हा 1 आहे. त्यावरून आपल्याला क्वोशंट आणि डिवायझर दोन्ही फाइंड आउट करायचे आहेत. मग आता इथं ॲन्सरमध्ये लिहितो बघा. सपोज तो डिवायझर जर एक्स असेल, डिवायझर इक्वल टू एक्स असेल तर क्वोशंट काय येईल. क्वोशंट इक्वल टू बघा 6 मोर दॅन 6 ने जास्त आहे कोणापेक्षा 5 टाइम्स द डिवायझर म्हणजे काय 5x. तसंच रिमाइंडर दिलेला आहे आपल्याला.
रिमाइंडर काय दिलेला आहे, रिमाइंडर इक्वल टू 1 आणि अजून एक दिलं आहे डिव्हिडंड दिला आहे, म्हणजे ज्या नंबरला आपल्याला भाग द्यायचा आहे तो नंबर दिलेला आहे. डिव्हिडंड किती दिला आहे 460. त्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करून क्वोशियंट आणि डिवायझरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, डिव्हिडंड इक्वल टू क्वोशियंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला माहिती आहे. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. डिव्हिडंड किती दिला आहे 460 इक्वल टू क्वोशियंट काय आहे बरं 5x + 6 5x + 6 त्याला मल्टिप्लाय x प्लस रिमाइंडर किती आहे 1. हा x जर आतमध्ये मल्टिप्लाय केला तर बघा 460 आणि हा x आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय 5x² प्लस 6 × x 6x प्लस 1. आता मी या 460ची साईड चेंज करतो, प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस काय दिसेल 5x² प्लस 6x प्लस 1 आणि हा प्लस या साईडला आल्यावर मायनस 460 इक्वल टू 0. यावरून इक्वेशन काय दिसेल 5x² प्लस 6x मायनस 460 मायनस 1 म्हटल्यावर 459 इक्वल टू 0. आता जर हे मल्टिप्लिकेशन करत बसलो आणि जर फॅक्टरायझेशन मेथडने जायचं असेल तर भरपूर वेळ लागेल, कारण की 459चे फॅक्टर पाडत बसा वगैरे. म्हणजे आपण पाडू शकतो 459चे फॅक्टर पाडू शकतो, कारण की याला 9ने भाग जातो आहे वगैरे. पण फॅक्टरायझेशनने सोडवण्यापेक्षा मी यावर फॉर्म्युला मेथड यूज करतो. फॉर्म्युला मेथडने जर जायचं झालं, फॉर्म्युला मेथड ॲप्लाय करण्यासाठी कंपेअर करावं लागेल. कंपेअरिंग विथ काय ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. यावरून a b cच्या व्हॅल्यू, aची व्हॅल्यू 5, bची व्हॅल्यू 6 आणि cची व्हॅल्यू -459. मग आता इथं b² - 4ac व्हॅल्यू फाइंड आउट करतो. आधी b² - 4ac व्हॅल्यू काय, तर b² म्हणजे 6चा स्क्वेअर मायनस 4 × a 5 × -459 म्हटल्यावर हे काय येणार 36. हे मायनस मायनस होणार प्लस 4 × 5 20 20 × 459. हा 36 आहे तसाच प्लस. आता 20ने मल्टिप्लाय करायचं म्हटल्यावर हा 0 लिहून घेतो. आधी 2ने मल्टिप्लाय करतो. 2 9 जा 18 1 कॅरी, 2 5 जा 10 10 आणि 1 11 1 कॅरी, 2 4 जा 8 आणि 1 9 9180. त्यामध्ये 36 ॲड करतो म्हणजेच काय येणार 9206 बरोबर, सॉरी 16 9216 हे त्याचा आन्सर असेल. आता b² - 4ac व्हॅल्यू एवढी मोठी आलेली आहे 9216. आता आपल्याला तर माहिती आहे हे स्क्वेअर रूटमध्ये टर्म असते आपल्या फॉर्म्युलामध्ये. फॉर्म्युला काय आपला, फॉर्म्युला इक्वल टू x इक्वल टू -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे 9216 कोणाचा स्क्वेअर आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. मग आता 9216 हा कोणाचा स्क्वेअर आहे हे कसं फाइंड आउट करणार आपण, तर फर्स्ट म्हणजे बघा आता यामध्ये व्हॅल्यू पुट केली तर काय येईल x इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू काय आहे 6 प्लस ऑर मायनस b² - 4ac काढला आपण 9216 डिवायडेड बाय 2 × aची व्हॅल्यू 5 बरोबर. म्हणजेच काय लिहिता येईल तर बघा आता हे बघा 9216चा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. पण 9216च्या जवळपास आपल्याला कोणते स्क्वेअर माहिती आहेत, मला तर माहिती आहे फर्स्ट तर 8100 हा 90चा स्क्वेअर आहे आणि 10000 हा 100चा स्क्वेअर आहे बरोबर. मग आता 90 आणि 100च्या स्क्वेअरच्या मधल्या कोणत्या तरी नंबरचा हा स्क्वेअर असेल. पण आता इथं जर बघितलं तुम्ही ह्या प्लेसला येतो आहे, युनिट प्लेसला आला आहे 6. युनिट प्लेसला 6 कोणत्या स्क्वेअरचा होतो, 4चा स्क्वेअर 16 केल्यावर येतो आणि 6चा स्क्वेअर 36 केल्यावर येतो. 1 to 10 मधल्या 4 आणि 6चा स्क्वेअर केल्यावर युनिट प्लेसला 6 येतो.
मग मी पहिल्यांदा तर 94चा स्क्वेअर करून बघणार आणि नंतर 96चा स्क्वेअर करून बघणार की 9216 येतं. मग 94चा स्क्वेअर करून बघितलं 4 × 94, 4 4 जा 16, 1 कॅरी, 4 9 जा 36, 36 आणि 1 37, 0, 9 4 जा 36, 2 कॅरी 3 कॅरी, 9 9 जा 81, 81 आणि 3 84, म्हणजे काय येणार 6 13, 1 कॅरी 8, काय आलं 8836 म्हणजे नाही येत. मग 96चा करू, 96 × 96 करू, 6 6 जा 36, 3 कॅरी, 6 9 जा 54, 54 आणि 3 57, 0, 3 9 6 जा परत 9 6 जा 54, 5 कॅरी, 9 9 जा 81, 81 आणि 5 86. आता बघा 6 11, 1 कॅरी 12, 1 कॅरी 19, म्हणजे बरोबर आहे 9216. कोणाचा स्क्वेअर आहे 96चा. म्हणून मग आता इथं मी स्टेप करतो x = काय -6. हे तुम्ही कच्चं काम करणार आहे सेपरेट बाजूला. -6 प्लस ऑर मायनस इथं काय 96चं स्क्वेअर रूट आहे डिवायडेड बाय 2 × 5 काय 10. या पद्धतीने आपण ते लिहून घेतलं. आता सेपरेट आउट करतो. x = -6 प्लस 96 डिवायडेड बाय 10 और x = -6 मायनस 96 डिवायडेड बाय 10, म्हणजे काय येणार बरं x = 96 - 6 म्हणजे 90 डिवायडेड बाय 10 और x = काय येणार -102 डिवायडेड बाय 10. हा निगेटिव्ह नंबर आला म्हणजे हा नॅचरल नंबर नाही. देअरफॉर x नॉट इक्वल टू -102 डिवायडेड बाय 10. देअरफॉर x = 9 हे आन्सर असेल. x = 9 आलं म्हणजे डिवायझर भेटला आपल्याला. डिवायझर काय भेटला डिवायझर = 9 आणि क्वोशंट काय होता क्वोशंट = 5 टाइम्स x प्लस 6 म्हणजेच काय येणार 5 × 9 प्लस 6 म्हणजेच काय येणार 5 × 9 म्हणजे 45 प्लस 6 = काय 51. या पद्धतीने बघा काय केलं इथं. फर्स्ट तर आपल्याला डिवायझर दिला नव्हता तो x मानला. त्यावरून क्वोशंट हा डिवायझरवर डिपेंड होता. 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर म्हणजे 5x प्लस 6. रिमाइंडर 1 दिला होता आणि डिव्हिडंड हा 460 दिला होता. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे डिव्हिडंड = क्वोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपल्याला इक्वेशन आलं 5x² प्लस 6x मायनस 459 = 0. याचे फॅक्टर पाडताना अडचण जाईल त्यामुळे फॉर्म्युला मेथडने सोडवलं. फॉर्म्युला मेथडमध्ये पण 9216 याचं स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. मग त्याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी मी त्या जवळचे 2 नंबर जे की मला स्क्वेअर माहिती आहेत 90 आणि 100चा स्क्वेअर लिहून घेतला. म्हणजे 90 आणि 100च्या मध्ये असेल ते. मग आता असे नंबर बघायचे होते ज्यांचा स्क्वेअरमध्ये 6 हा युनिट प्लेसला येतो. तो म्हणजे 1 to 10 मध्ये असे नंबर 4 आणि 6 येतात. म्हणजे 94 किंवा 96 यामधल्या त्या दोन्हीपैकी एकाचा तो स्क्वेअर असेल. मी 94चा केला तर 8836 आला आणि 96चा केल्यावर 9216 म्हणजे 96चा स्क्वेअर 9216 आहे म्हटल्यावर याचं स्क्वेअर रूट 96. ते 96 इथं लिहून घेतलं. x = -6 प्लस ऑर मायनस 96 डिवायडेड बाय 10. यावरून एक्सची व्हॅल्यू आली 9 आणि दुसरी निगेटिव्ह आली. पण आपल्याला नॅचरल नंबर पाहिजे त्यामुळं हा नॅचरल नंबर नसल्यामुळं ही नॉट पॉसिबल. देअरफॉर डिवायझर 9 आला आणि क्वोशंट 51 आला. आता शेवटची ही ॲक्टिव्हिटी आहे 10th नंबर. ती तुम्ही सॉल्व करणार आहात. पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. एकदम सिंपल ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आणि त्यानुसार क्वाड्रॅटिक इक्वेशनने तुम्ही ते सॉल्व करून त्या ट्रॅपेझियम जो दिलेला आहे त्या ट्रॅपेझियमच्या साईड फाइंड आउट करायच्या आहेत. या पद्धतीने प्रॉब्लेम सेट तुम्ही सॉल्व करणार आहात. त्यामध्ये काही अडचण येत असतील तर मला तुम्ही विचारणार आहात. क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल, यामधल्या मेथड्स समजल्या असतील. थँक्यू.